नमस्कार मित्रांनो, माहिती अड्डा या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अंगणवाडी पदभरती 2025ला जी सुरुवात झालेली आहे आणि एक एक करून प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाहिराती प्रसिद्ध होत आहेत. तर अशीच एक सांगली जिल्ह्याची जाहिरात जी प्रसिद्ध झालेली आहे त्याबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत. तुम्हाला विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा आणि अशीच नवनवीन माहिती मिळविण्यासाठी माहिती अड्डा हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे इथून पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील. तर चला, ती जाहिरात तुमच्या समोर आहे, तुम्ही पाहू शकता. बालविकास प्रकल्पाधिकारी नागरी, जिल्हा सांगलीकडील आपल्या नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत अंतर्गत येणाऱ्या खाली नमूद अंगणवाडी केंद्रातील रिक्त मदतनीस या मानधनी पदासाठी त्याच नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत कार्यक्षेत्रातील स्थानिक रहिवासी असणारे इच्छुक व पात्र महिला उमेदवारांकडून दिनांक 7/2/2025 ते 21/2/2025 या कालावधीत सुट्टीचे दिवस वगळून सायंकाळी 6 वाजेपर्यंत बालविकास प्रकल्पाधिकारी नागरी, जिल्हा सांगली यांचे कार्यालयात अर्ज मागण्यात येत आहेत. अशा प्रकारे तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने 7/2/2025 ते 21/2/2025 या कालावधीमध्ये मदतनीस या पदासाठी ऑफलाईन अर्ज करायचे आहेत. आता भरायच्या रिक्त पदाचा तपशील कशा प्रकारे आहे, कुठं जागा रिक्त आहे ते खाली तक्ता देण्यात आलेलं आहे. त्यामध्ये तुम्ही बघू शकता, नगरपालिका, नगरपरिषद किंवा नगरपंचायतीचे नाव, अंगणवाडी केंद्र क्रमांक, रिक्त पदाचं नाव, मानधन रक्कम रुपये. तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता. कडेगाव अंगणवाडीचा क्रमांक आहे 81. पुढं कडेगावच यामध्ये 85, 89, 90, 91, 92 आणि 93 अशा प्रकारे या अंगणवाडीमध्ये मदतनीस हे पद भरण्यात येणार आहे आणि या पदासाठी मानधन आपल्याला माहीतच आहे 7,500 इतकं आहे. पुढे कवठे भांकाळ यामध्ये 49, 50, 51, 56, 67, 70 आणि 71 या अंगणवाडी केंद्रामध्ये मदतनीस हे पद भरलं जाणार आहे. पुढे खानापूर अंगणवाडी क्रमांक 46, जत 20, 29, 31 आणि 36 या अंगणवाडी केंद्रात मदतनीस पद भरलं जाणार आहे. पलूस 106, 112, सिराळा 139, 140 आणि 141 या ठिकाणी हे मदतनीस पद भरलं जाणार आहे. आता ऑफलाईन अर्ज करायचा आहे, त्यासाठी ज्या काही अटी शर्ती आहेत तुम्ही पाहू शकता. शैक्षणिक अटीच्या बाबतीत उमेदवार हा 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. वास्तव्याची जी अट आहे, तर उमेदवार महिला ही स्थानिक रहिवासी असणं आवश्यक आहे. वयाची अट 18 ते 35 वर्ष आणि विधवा उमेदवारांसाठी या ठिकाणी 40 वर्षापर्यंत कमाल वयोमर्यादा असणार आहे. लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र द्यावं लागणार आहे. मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. विधवा वाहनात उमेदवारांच्या बाबतीत जे काही विधवा उमेदवारांच्या बाबतीत पतीचा मृत्यू दाखला व स्वयं घोषणापत्र आणि अनाथ उमेदवारांच्या बाबतीत तसे सक्षम प्राधिकारीचे प्रमाणपत्र सादर करावं लागणार आहे. बदलीच्या बाबतीमध्ये या ठिकाणी अंगणवाडी कर्मचाऱ्यांची यामध्ये बदली होत नाही. तर अशा प्रकारे काही महत्त्वाच्या अटी शर्ती आहेत. आता खाली तुम्हाला जे काही अर्ज करताना त्या अर्जासोबत डॉक्युमेंट जोडायचे आहे त्याची लिस्ट देण्यात आलेली आहे. तर विहित नवनीतील अर्ज, तर तो अर्ज त्याचा नमुना या PDF मध्येच तुम्हाला खाली पाहायला मिळणार आहे. नंतर लहान कुटुंबाबाबत प्रमाणपत्र, आधार कार्ड, जन्मदिनांकाबाबत, जन्म नोंदणीचा दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, अर्जदार विवाहित असल्यास विवाह नोंदणी दाखला किंवा गॅजेट. पुढे रहिवासी दाखला लागणार आहे. आता 12वीचे गुणपत्रकाची साक्षांकित प्रत, पदवी असेल तर तुम्हाला ते प्रमाणपत्र जोडायचे आहेत. पदव्युत्तर पदवी असेल त्याबाबतचे प्रमाणपत्र जोडा. D.Ed, B.Ed असेल तर त्याचे पण गुणपत्रक तुम्हाला जोडावे लागतील. MSID असेल तर त्याचं प्रमाणपत्र तुम्हाला जोडायचं आहे. विधवा पतीचा मृत्यू दाखला व स्वयं घोषणापत्र, अनाथ माननीय विभागीय उपायुक्त महिला व बालविकास विभाग यांच्या स्वाक्षरीचे अनाथ प्रमाणपत्र. उमेदवार जर मागास प्रवर्गातील असेल तर तसं त्याला जातीचा दाखला जोडायचा आहे. आणि अंगणवाडी सेविका मदतनीस मिनी अंगणवाडी सेविका म्हणून कमीत कमी 2 वर्षाचा अनुभव असेल तर तशा प्रकारचा तुम्हाला अनुभवाचा दाखला या ठिकाणी जोडावा लागणार आहे. आणि हा ऑफलाईन अर्ज भरल्यानंतर अर्ज सादर करण्याचं ठिकाण आहे अन्य बालविकास प्रकल्पाधिकारी नागरी, वर्ग 1, जिल्हा सांगली यांचे कार्यालय, श्रीखंडोबा मंदिर समोर, जिजामाता हाऊसिंग सोसायटी, वर्णाली रोड, विश्रामबाग, सांगली. तर या ठिकाणी तुम्हाला हे ऑफलाईन अर्ज हे जमा करायचे आहेत. आता जो तुम्हाला ऑफलाईन अर्ज भरायचा आहे त्याचा नमुना अशा प्रकारे खाली देण्यात आलेला आहे. तर या PDF ची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला देत आहे. तिथं जाऊन तुम्ही ही सविस्तर जाहिरात डाउनलोड करू शकता. हा अर्जाचा नमुना प्रिंट करू शकता आणि यासोबत सर्व डॉक्युमेंट्स जोडून दिलेल्या पत्त्यावर या ठिकाणी तुम्हाला अर्ज हे जमा करता येणार आहेत. तर ही महत्त्वपूर्ण अपडेट आपण जाणून घेतलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा आणि अशीच नवनवीन माहिती मिळविण्यासाठी माहिती अड्डा हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.